हॅलो गाईज, आता वाजलेले आहेत रात्रीचे 11:10. 11:10 म्हणजे व्लॉग आम्ही चालू केला आता, कारण की बिझी लाईफ. माझं आत्ता काम झाले तर मी आता आम्हाला आत्ता वेळ भेटला. बिचारी माझी दीदी माझी खूप वाट बघत बसली होती आणि आत्ता मला वेळ भेटला. इकडे तर इथं हे आत्ता मला वेळ भेटलेला आहे 11 वाजता. तर आम्ही रेसिपी शूट करणार आहे रात्री 11 वाजता. आम्ही करतो काय हे पावभाजी. का माहितीये का त्याच्या मागं मोठी स्टोरी. काय आहे हे? काय 11 वाजता आम्ही सगळी तयारी करून ठेवली. तर काय मी स्टोरी सांगते ह्याच्या मागं. फोडणीला घालायचं बस. हा, ह्याच्या मागची स्टोरी सांगते. आता माझा आवाज जास्त येणार आहे घरात, तर पप्पांचे आवाज चालू झाले आहे. पप्पांना त्रास होणार आहे. तर गाईज उद्या आहे नागपंचमी. तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. हा नागपंचमीच्या नंतर येणारे व्लॉग. तर का करतोय आम्ही हे सगळं रात्रीच पावभाजी करून ठेवतोय. सणासुदीला पावभाजी तुम्ही असं काय किती श्वास घेणार जरा. आम्ही ना खरं पोळ्या करणार होतो आता. त्याच्या मागे बॅक स्टोरी आहे. आम्ही आता पोळ्या का करणार होतो कारण उद्या नागपंचमीची ती स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे. तर ऐक, आपलं काय परंपरा ते सांगते मी पहिले. तर नागपंचमीला आमच्यात मी सांगते आमच्यात पण दुसऱ्यांचं मला माहित नाहीये की कोणाकोणाच्यात असं असतं. पण आमच्यातलं काय असतं ते ऐका. तर आमच्यामध्ये नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही, चिरत नाही, कापत नाही. तळतात का? अजून काय ग? चिरत तवा ठेवत नाही. तवा म्हणजे मेन आहे कारण की आपण काम करत नाहीत. हा, नांगरायचं नसतं त्याच्यात. ते एक मागं स्टोरी आहे तर ती तुम्हाला दीदी सांगेलच. तर आम्ही असं ठरवलं की रात्री पोळ्या आम्ही काय करायचो, पहिले रात्री पोळ्या करून ठेवायच्या आदल्या दिवशी. तर आम्ही म्हणलं दीदीचं हे प्लॅनिंग आहे बाय द वे. ती मला म्हणली तुझ्या हातची पावभाजी कर. नाही, पावभाजी माझ्या डोक्यात होतं. हे तू काय करते? मसाले काढते डब्यात. तर दीदी म्हणली पावभाजी कर. आम्ही तर एक गेम खेळणार होतो की चिट्ट्या करणार होतो. पप्पांचं झालं होतं पोळी आणि बटाट्याची भाजी करायची. पोळ्या आता करायच्या रात्री आणि पुऱ्या सकाळी त्यांचं म्हणजे लाटायचं असतं, तवा नुसतं ठेवायचं आणि नैवेद्याला पुरणाचे दिंडे असतात. दिंडच ना? दिंड असतात. दिंड पुरणाचे दिंड. हुंडा नाही, उकडतात ते दिंड. पुरणाचे दिंड, पुरणाचे पॉकेट पुरण. हा, बेस्ट. तर तुम्हाला माहिती आहे स्पेशल पावभाजी माझ्या हातची. तर मी आता करते चालू आणि ऑर्डर घेतो पावभाजीची. ऑर्डर द्या आम्हाला. इथं आधीच मला काय काम कमी आहे का ऑर्डर घ्यायला? आम्हाला पावभाजीचं असेल तर ऑर्डर द्या आम्हाला. हे बघा माझा हात आता दुखायला लागला कॅमेरा पकडून. ऑलरेडी मी लॅपटॉप वर सारखं वाजायचं. पावभाजी करशील ना? करेल मी पण. मम्मी सारखं मसल्या बघ होती सगळं काढायला. तर आता 11 वाजता आम्ही किती वाजलेत? 11:15 वाजलेत. त्यांनी टाकली मोहरी, अवतरली कांदा, टोमॅटो आणि आम्ही भाज्या. तुम्ही पण आहे ना अशी दुसऱ्या दिवशीची पावभाजी खावा, मस्त लागते यार. शिळी पावभाजी अनहेल्दी नाहीये ते, कळलं ना? म्हणजे ती मूर्ती मस्त तिखट. कांदा टोमॅटो चिरून घ्यायचा. आम्ही अशी करतो. इकडे कुकरला काय म्हणतो ढोबळी मिरची, बटाटा, फ्लॉवर. इन्स्टंट वाली आमच्याकडे सामान, फ्लॉवर, वाटाणा कोणी घेतली आणि आम्ही काय करतो आमच्या शिट्टीला आहे ना, कुकरच्या शिट्टीला असे ना व्यवस्थित नाही तुटली ती शिट्टी, त्यातून कधी पाणी येतं. मग आम्ही ना त्याला टिश्यू पेपर लावतो. त्याला चिटकून बसले सगळे टिश्यू पेपर. हे बघा, कारण ते पाणी पडू नये म्हणून त्यातून. हा ब्लॉग तुम्हाला खूप इंटरेस्टिंग वाटणार आहे. का तोंड वाकडं करते? नीट ह्याने कर चांगल्या मनाने पावभाजी चांगली होईल. तोंड वाकडं करून पावभाजी करून चांगलंच आहे. तोंड वाकडं करून पावभाजी करून मूड खराब असेल ना तर ते स्वयंपाकात उतरत नाही तुझ्यासारखं. माझ्यासारखं तू काय करतेस असं? अगे नीट करते. सगळं मेसी झालं. आणि ही काय करणार? ही तू उभं राहणार, फक्त पावभाजी करणार. ते काय सोपं असतं का? हे सगळं मला आवरावं लागतं. टेस्ट
बेस्ट में बेस्ट मम्मी और एव्हरेस्ट. आका कशी एव्हरेस्ट मम्मी कुठे मी बाई लहान आहे तू सगळ्या घराची. काही ठेव मानसी. आत्ताच आमचा ब्लॉग पोस्ट झालेला आहे. आज आहे नागपंचमीचा आदला दिवस. नागपंचमीचा आदला दिवस. मला एक हाताने कुकर उघडता येत नाहीये. इतके लागलं कोणा काढतं काय माहित नाही. एकच माणूस टाकतोय. आत्ताच बोलले ना मी. पाणी पिले मी की माझी कोणतरी आठवण काढते. रात्री इथून कोणतरी जात असेल तर म्हणाल वा चला डल्ला मारू. हे चांगलं बोल रात्रीचं काय बोलतेस. पप्पा जाऊ का काय म्हणजे मी उघडल्यावर आहे ना दरवाजाकडे सांगू आपण. पप्पा झोपलेत का. पप्पा आकांक्षा काय म्हणते माहितीये का. समजा पावभाजीचा वास कोणी बाहेर वास घेतला चोरानी तर तो म्हणाल चला आपल्या घरी डल्ला ह्यांच्या घरी डल्ला मारू. कशी बोलते बघा ना रात्रीची. पण रात्री झोप नाही येणार. चला बाप्पा आतमध्ये या या बाप्पा चला तुमच्याशिवाय मजा नाही बाप्पा. या ना बाप्पा. पप्पा आहेत ना गाढ झोपले होते ना मी उठवलं. चला बाप्पा या थोड्याशा टिप्स द्या पावभाजीच्या. या तुमच्याशिवाय पावभाजी अपूर्ण आहे. आणि पप्पांचं काय म्हणणं होतं की पुऱ्या तळायच्या. एकतर वातावरण काय आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की टाळायची गरज आहे का. त्यांचं म्हणणं होतं की पुरी भाजी करा. मग आम्ही म्हणलं की नको पावभाजी रात्रीची पावभाजी. वाव पहिल्यांदा आपण काहीतरी थ्रिलिंग करतोय ना आपण काहीतरी वेगळं. हा ना पप्पा बघा तुमची मुलगी किती कष्टाळू आहे पप्पा. नाही कष्टाळू आहे म्हणले पण कुठं ना किती ग. जाऊ खायचं म्हणलं तुला खायचं मान्य मला पोट पाण्यासाठी कुठं ना करावं लागतं पप्पा. आवडतं खायला माहिती. उद्या येताना पाव घेऊन या. हा ते आहेच घे. पप्पा आमचे नाही इतके चिडचिड करतात ना. आपण चिडचिड करू नका. एवढी सेहत के लिए अच्छा नाही होता चिडचिड. आणि कुणी चिरलाय पप्पा किती मोठा चिरलाय. काय एका टमाट्याचे 2 टमाटे गेलेत का काय बघ ना. ते होतं ना व्हेज. मी काय केलं मी इकडे कुकर लावलं तोपर्यंत पप्पांनी कांदा आणि टोमॅटो चिरून दिलता मला. कांदा ठीक आहे पण कांदा पण चिरून घ्यायचा मला. मम्मी म्हणतीये शेजारून चिरून घेऊ सकाळी वरून टाकायला गार्निशिंगला. आत्ता जर चिरून ठेवलं तर परत फ्रीज मध्ये वास लागल त्याला. तर आम्ही शेजारी देऊन चिरून घेऊ शकतो एकदम बारीक बारीक. कांदा ठेवायचा नाही आलं ठेवायचं नाही. चॉपरचा पण काय फायदा नाही यार. ते कट करावाच लागतो ना कांदा. कट करायचंच नाही ना आपल्याला. पण ते रात्री फ्रीज मध्ये ठेवायला लागतं. नाही डब्यात ठेवायचं. कॅन्सर होतो बाई. डब्यात ठेवू का पॅक बंद. कोथिंबीर आणि पण मी कांदा टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर चिरून ठेवते रात्रीच. आता फ्रीज मध्ये डब्यात पॅक. उद्याच्याला आपल्याला काही चिरायचं नाही कापायचं नाही नांगरायचं नाही आणि कात्रीने पण काय करायचं. कात्रीने पण कापायचं हे चला मी झोपतो बाय. नाही चिरलं ना मी. चला मी झोपतो बाय. तर मला आता 12च्या आत कटिंग करून घेते कांदे. आता मी झोपू नका बाप्पा. आज आपल्याला नाईट ड्युटी करायची. तुम्हाला काय तुम्ही 10 वाजता उठता. पप्पा मी तुला ह्याला बळच 6 वाजता अक्का. हा पप्पांचा एक किस्सा सांगते मी. काय झालं आमचं ना आम्ही झोपतो आकांक्षा मी असे दरवाजाकडे पाय करून झोपतो. तर आकांक्षाचा पाय मोठा आहे म्हणजे उंच आहे आकांक्षा. तर तिचा पाय ना दरवाजापाशी. जरा तुम्ही इकडे थांबता का तुमच्या नाकात जाईल फोडणी. एवढाच दरवाजा ना एवढाच उघडा असतो बरं का. थोडाच उघडा असतो. तर पप्पा काय केलं पप्पांनी दरवाजामधून तोंड असं बाहेर आतमध्ये काढलं आणि आकांक्षाला आवाज दिला. आकांक्षाने तिचे पाय सरळ केले दरवाजा यांच्या तोंडावर. चिमले झोपेत नाही. पप्पा उठवायला आलते आकांक्षाला. आकांक्षाने पाय सरळ केले झोपेत. तिला पण कळलं नाही. त्यांची मान अडकली दरवाजात. बिचारे. आणि सकाळी पण आहे ना आम्हाला उठवले दोघांनी. आणि पप्पा कसे उठवत हे 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 कोण उठवत होते आम्हाला. मी म्हणलं मला घाबरवताय काय तुम्ही. तुम्ही कलर बघू शकता. बघितला आता. कसला कलर आहे. कसला आहे. कसला हिरवा आहे काय काळा आहे काय. पप्पा एवढे शॉक झालेत कलर बघून. असं काय हिरवा कलर आलाय पावभाजीला. खूप त्रास द्यायला लागले पप्पा आजकाल.
खूप त्रास देतात पप्पा. दिवसभर पाव खूप भाजी. त्रास देतात दिवसभर. तुम्हाला हाय स्वयंपाक ना काळजी करू तुम्ही. पप्पांना आम्ही कधीच उपाशी ठेवत नाही. तुम्हाला पप्पांना देणार आहे आम्ही स्वयंपाक. पप्पा असे गरीब काय दिसतात पण गरीब नाही आहेत ते. हो. तुम्ही आमच्याकडे राहायला या मग तुम्हाला कळेल माझे पप्पा कसे आहेत. आणि सकाळपासून तर इतका आवाज पप्पांचा, एवढा आवाज चालू आहे घरात, खूप आवाज चालू आहे. नुसतं भांडतात आहेत. आम्ही शांत असलो ना की आमच्या खोड्या काढतात घरात, खोड्या काढतात आणि आम्हाला भांडायला लावतात. मी खोडा काढतो. ते आम्हाला माहिती. मी आपला गरीब माणूस, एकाच दिवशी मी व्हिडिओ काढणार गपचूप. गरीब बाप. हो मी काढलाय बहुतेक Ignore. व्हिडिओ काढलाय बहुतेक. काढलंय ना. पोहे संडेला काढलाय बहुतेक. तो ब्लॉग येईलच नक्की. खूप ह्यांचा मम्मी पप्पांचा खूप चला कालवा आपण चालला पुढे होता. आता ही माझं तोंड कसं मम्मी पप्पांचा खूप कालवा चालला होता आमच्या त्या दिवशी. चला 12 वाजले. चला झोपा. Good चला, night. मी आता कांदा आणि गुड नाईट. झोपतो आता. मला सकाळी उठायला लागतं उशिरा. हे 10 वाजता आपल्याला लवकर उठायला लागतं, हे उशिरा उठतात. तर चला मला आता कांदा आणि कोथिंबीर चिरून घेते. कोथिंबीर चिरलेली, फक्त कांदा आता तू चिरायचा. आहे ना हे दाखव जरा कॅमेऱ्यात. दाखवते. कलर मस्त आला. आणि हे मॅश करते इकडे. आम्ही अशी पावभाजी करतो पण एक नंबर होती, एक नंबर. आता किती वाजलेत माहिती का? 11:30. बघू शकता इथे टायमिंग बघ तिथं. 11:30. काय नाही इथं घड्याळ. हे बघा माझा वॉलपेपर पण बघा. माझ्या स्क्रीनला काय दाखव का? माझ्या स्क्रीनला तुझं आहे ना त्याला थंब आहे ना. बघा guys. मी सगळ्यांच्या ह्याला माझे फिंगरप्रिंट लावलेत कारण माझं की वॉलपेपर हे आमचे भाऊजी छान आहेत. मी काय केलंय, माझ्या स्क्रीनला असं ठेवलंय. हे ठेवलंय माझा फोटो. अगं पूस ना तिला माफ केली. एक मिनिट. हे बघा. आणि मला आता स्क्रीन गार्डची खूप गरज आहे. आकांक्षा कळतंय का तुला? आणि माझं हे ओपन केलं की आमच्या दोघांचा हा फोटो. किती छान फोटो आलेला आहे आमचा. हे बघा फोटो वॉलपेपर माझं. तर गाईज अशा प्रकारे आमची पावभाजी झालेली आहे. एकदम झटपट केलेली आहे मी. एकदम आता माझा असं वाटते मी ऑर्डर घेते खूप जास्त आणि माझा हात बसलेला आहे आता पावभाजीला. आता तर येईल मस्तपैकी. आणि उद्या आम्ही फोडणी करणार ह्याला छानपैकी, म्हणजे अजून छान येईल. तर आता गाईज हे बघा. तर आता आमची पावभाजी झालेली आहे मस्तपैकी. आता मस्त उकळी आणून देणार. आता वाजलेले आहेत करेक्ट 11:30. आम्हाला आज वाजणार झोपा, म्हणजे रोज आम्ही 12च्या पुढं झोपतो. 1 वाजता. 1 वाजता नाही, मी 12 वाजता झोपते. मला खूप दमल्यासारखं होतं पण मी झोपच येत नाही मला आजकाल, का काय माहित नाही. तर चला मानसी रोले, पावभाजी झालेली आहे. तुला काय म्हणायचंय का? आता तिला उकळी फुटून होईल पावभाजी. काय होणार? पावभाजी उकळ्या फुटल्यावर काय होणार? पावभाजी होणार. मग काय करायचं? खायची. चल जरा टेस्ट करून बघ जरा कशी वाटते. मला आता कांदा चिरायचा लागतो. थोडंसं टाकते बघा घेता आहे ना. त्याला पहिले उकळी तर फुटू दे, म्हणजे गरम होते ते. मग तर ती टेस्ट करून बघते मस्तपैकी. त्याला कोथिंबीर टाकू चमच्यावर. आता उद्या काय करणार आहे आम्ही? चांगली झाली का खरं? मस्त. उद्या काय करणार आहे? पावभाजी मसाला टाकणार आहे आम्ही, आता ऍड करणार आहे. हा म्हणजे फोडणी करणार वरनं जरा, कारण की म्हणजे अजून छान लागत. आता ही ना हा मम्मीने एकच पुडी आणली कारण की दुकान बंद व्हायला लागलेलं. तिने घाईगडबडीत एकच आणली. हा आता आम्ही ना हे मुरू देणार मस्तपैकी पावभाजी रात्रभर. 1 नंबर लागणार आहे. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. सगळेच खातात बाय द वे हे दुसऱ्या दिवशी, पण उगाच हायजेनिक वगैरे असं काहीतरी. तर छान लागते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. हां गरम बाहेरच ठेवायची, फ्रीजमध्ये नाही ठेवणार आम्ही. तर चला आता ही कांदा कापून ठेवते. मला तर असं वाटते कांदा नको कापू. तर बघू थोडे चिरून बघते, जास्त नाही करत. रुटीन एवढं बिझी झाले की आम्ही वरचेच कपडे जे असतात ना धुतलेले परत तिथं घड्या घालून ठेवलेले तेच घालते परत, म्हणजे तेच मग ते झालं असं घरी बसणाऱ्यांचं नसतं.
अगं आपण लॉक करतो ना, पण आमचे कपडे सगळे ठेवलेत आपण कपाटात आणि जे वरचे आहेत ना तेच आम्ही घालतोय. म्हणजे काय ही लाईफ अशी बिझी लाईफ. पाणी आलं डोळ्यात ग माझ्या. मला तिचं तिकडं असं गावात कांदा कापत असेल ना तरी मला इथं पाणी येतं. मला खूप वेळ होतं कांद्याने लगेच डोळ्यात पाणी यायला. मला एक बंदिस्त डब्बा दे एखादा. तर चला आता मी आज आहे बाय द वे कोणता वार आहे ग आज आहे सोमवार. उद्या आहे नागपंचमी. तर दरवर्षी मी लहानपणापासून आहे ना नागपंचमीला जाते म्हणजे ते नैवेद्य दाखवायला. पण आता उद्या नाही मला. चल काढते का आत्ता काढते का? कॅपॅसिटी आहे का तुझ्याकडे? माझ्यात तर नाही. आता हात घेऊन अशी बसायची. ऑलरेडी माझा हात दुखतोय. आता चांगली उकळी फुटली. आता मी बारीक गॅस केलाय. कधी पण आहे ना तुम्ही भाजी वगैरे काय करत असाल ना पहिले मोठा गॅस करा. त्याला छान गरम होऊ द्या पटकन आणि मग मंद आचेवर मंद करायचा गॅसला आणि बारीक गॅसवर छानपैकी उकळून द्यायचे म्हणजे छान येते. टिप्स सांगते मी अशी मध्ये आधी. तर चला आता कांदा कापते. मला लई होतोय डोळ्यात पाणी येते. बाय बाय. मम्मी आलेली आहे काय चाललंय बघायला. म्हणजे मीच बाय द वे बोलवलं तिला की बघ कसं झाले. बघ तिकडे फोन मम्मी. हे घे चमचा. अगं त्याला आता हे करायचं ना बॉईल. सकाळी थोडं पाणी घालावंच लागणार आहे. हे घातलंय मी आता. पातळ झाली पाणी अजून आटणार आहे ती. जास्त पाणी टाकायचं म्हणजे ती आटून मस्त त्याचा फ्लेवर येतो. कशी मसाला कमी आहे ना पावभाजी मसाला नाही. आणि माझा गुरु ही आहे गुरु. उग्र नको. मी पावभाजी कुणाकडून शिकले ते हिच्याकडनं. ही पहिला मेन गुरु आहे आमच्या घरात. तर चला आता आम्ही मम्मीने अप्रूव्ह केलेला आहे लॉग मध्ये की छान झाली आहे. तर हिता बिचारी कांदा कापते. उद्यासाठी आम्हाला खाण्यासाठी किती काय काय करायला लागते ना मम्मी. एवढे कष्ट आपण अभ्यासात केले तू केलेत ना. तर चला आता आम्ही 11:30 वाजलेले आहेत. आता आम्ही गॅस बंद करतो आणि झोपून जातो. नाही आम्हाला अजून बेडरूम आवरायची. आता पहिले मला सगळं वाइंड अप करायचं. हा काय हो आमची दीदीने जर कष्ट घेतले असे ना असे रात्रीचे उठून वगैरे कांदा कशी चिरते आता खाण्यासाठी तर ती आता कलेक्टर वगैरे झाली असते. डॉक्टर वगैरे. पण झालीच नाही ना कष्ट. काही झालीच नाही. काय गमे त्याच्यावर मी सेपरेट ब्लॉक करेल. मम्मी आता स्टायली बघते कारण की मी उडवला आहे स्टायलिनवर. कारण की तो गॅस होता माग. तुम्ही गॅस रेट पुढं तिकडे मागं ठेवला टच करून त्याच्यामुळे ते झालेलं आहे. माझी काही चुकी नाही याच्यात. गाईस कांदा कापून ठेवलेला आहे मी. जर आपल्याला वाटलं मला खळी खूप आवडते. हा काय ग काय म्हणले कांदा कापून काय कांदा चिरून नागपंचमी चालू व्हायच्या आधी 15 मिनिटं आम्ही मेहंदी काढत आहे. पाहू आम्हाला कुठून आज एनर्जी आली काय माहिती एवढी. होय ग दीदीला आमच्या काय वाटलं काय माहिती. सगळे काढतात राव. म्हणजे मुलींचा सण असतो हा. इथून काढू का. हॅलो गाईज नागपंचमीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर आता झालेल्या आहे दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता वाजलेले 7:15 आणि माझी जस्ट आंघोळ. आता मी सगळं फ्रेश झाले मस्तपैकी. आणि पावभाजी म्हणजे सकाळी उठल्या उठल्या तर पहिले पावभाजी बघायला आले. असं वाटलं की नवीन काहीतरी आयटम केलाय आणि आम्ही ते बघायला आले. दीदीला पण मी खूप वेळा म्हणलं दीदी तू पावभाजी बघितली का पावभाजी बघितली का. हा मग तिला म्हणलं चल बघू. आणि एवढी मस्त ते दाखवायला पाहिजे होते ना. एवढी तर्री आली होती म्हणजे आम्ही असं विचार करत होतो की तर्री नाही आली तर आपण फोडणी देऊ द्या नाही का म्हणजे आज. पण एवढी तर्री आली ती मस्त. आणि आमची मम्मीला पण मेहंदी काढली ना. बघू तुझी मेहंदी. ह्याची पण मेहंदी इकडे पण. आम्ही रात्री घरच केला. 1 वाजता झोपलो आणि सकाळी पप्पाने मला म्हणजे 6 वाजता उठवतात ते मला.
तर पप्पांना म्हणलं पप्पा मेहंदी बघा, तर म्हणलं तुम्ही मेहंदी पण काढली. मग म्हणलं मला म्हणले झोप जरा अर्धा तास झोप. कारण की त्यांनी बघितलं आमचा स्ट्रगल रात्रीचा. मम्मीला पण काढली आहे. हा मम्मीला पण काढली, मम्मी पण जागी होती आमची. विशेष म्हणजे तिला मी सांगितलं एकदाच की या म्हणून आली ती. आणि आमचे हिरो आलेले आहेत आणि पावभाजी तुम्हाला दाखवते मी. तर अशी झालेली आहे पावभाजी. तरी आम्ही ना आता ती हलवली मी तरी मस्त आली होती काय ग, अजून जशीच ठेवली ना. आणि एवढा वास सुटलाय ना, मस्त भारी झाली पावभाजी. खरे ती गाळ नाही आवडत आपल्याला. हा थोडंसं आम्ही बटाट्याचे थोडेसे एवढे तरी ठेवतो. आणि आमचे डॅडी आलेले आहेत पाव घेऊन. ये पावभाजी डे. पप्पा हा तुम्ही पावभाजी बघितली का? बघितलं छान एकदम मस्त. आणि तुझ्या अहो हातची चांगली आता हलवली ना तर गायज एवढी मस्त झाली ना पावभाजी. मीच माझ्या हाताची पप्पी घेते कारण की खूप छान झाली पावभाजी. म्हणजे मला तर खूप जास्त आवडली आणि मी इथंच आता खाते कारण की खूप घाई आहे. आणि खिसायचं पण नाही तर चीज आम्ही काय केलं हाताने थोडे छोटे छोटे तुकडे करून टाकले. तर मस्त झाली पावभाजी. दीदी कशी झाली? आला का आवाज? मस्त झाली, खूप जास्त आवडली सगळ्यांना, खूप भारी. ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज. दीदीने मेहंदीचा हात असाच लावला. तिच्या गालाला आहे ना मेहंदी लागलेली. बघू इकडे. लेट काढली मी मेहंदी, हिच्या नंतर मला काढली. मम्मीला हे लावायचं ना तो काय पिशवी पिशवी लावायची ना. गुड बॉय. पप्पा खरंच लय हुशार आहेत आमचे. मम्मा मम्मी दीदीच्या तोंडाला मेहंदी लागली, मी खूप खुश झाले. इकडे हे बघ ना. मम्मी नागपंचमीच्या शुभेच्छा दे ना सगळ्यांना. अगं बाई आताशी बघितलं काय तू? मी बघितलं, छान वाटते. नागपंचमीच्या मम्मीने शुभेच्छा. असते माझे कशी दाखवू. आणि वेलकम बॅक टू माय आकांक्षा चॅनल. आणि सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही आमच्याकडे आज दिंडे खायला या सगळ्यांनी. करणारे फक्त 5. सगळ्यांनी या. 5 यार मोठा गॅस आहे आणि मोहरी तडतडते, खूप नाचते. जाऊ दे नाचू दे. ते तू उद्या पण नाचतच तिच्या पुढे मोहरी पुढे. दाखव ना. इथं बघा गाईज, तिथं मेहंदी लागली. इथं लागायला पाहिजे मी तर नाचले जास्त. हाय हाय. माझं पण म्हणते का हाय? तू अशी म्हणते का? तू अशी म्हणते हाय. हे शी. तर मी ब्लॉग का चालू केलाय, आकांक्षाला म्हटलं माझं टम्मी एकदम खुश झालं आज तुझ्या हातची पावभाजी खाऊन. तर ती मला म्हणते तू मला काय देणार. तर मी तिला म्हटलं की तू माझं ऑनलाईन ॲप घे, कुठलं पण मेशो फ्लिपकार्ट, तुला काय मागवायचं ते मागव, त्याचे पैसे मी भरते. तर आता तिला चांगली ऑफर दिली मी, म्हणजे मी पैसे पण देते. तर तिला चांगली ऑफर आहे. तर कोणी वेगळंच असेल जे ठुकरल ती ऑफर. मागव ना, तुला काय मागवायचंय मागवलेत मी. हा मागवलेत मी. नाही पण तुला आता मी ऑफर देते मागवायला. मला नाही आवडत ऑनलाईन शॉपिंग. मी काय करते झुडिओला गेले की मग तिथून मागवते. तू नाही तुला आजच ऑफर येते, कारण पावभाजी कधी केली आज, काल केली. मग ती आज खाल्ली ना. पण मग आजच ऑफर आहे तुझ्यासाठी. मग चल झुडिओला. चल घे सुट्टी, चल टाक मेल. चला गाईज आता आम्ही ही काम करते. आता हे डिस्टर्ब न करायला मी पण जरा बघते माझं कामाचं बघते जरा मी पण आता काहीतरी. आणि ब्रेकिंग न्यूज म्हणजे मम्मीनी जी कढई ठेवून आली होती मम्मी इकडे गप्पा मारायला, तर त्याची भाजी वास आलाय, वास जळल्याचा वास आला. आमची मम्मी चिडली. मी हँड क्रीम लावते म्हणजे जरा फास्ट होतं, त्याच्यामुळे तिचे रिपोर्ट फास्ट होतात, लक्षात ठेवा. मी म्हटलं कुछ बोलते. बाय. हिचे नखरे खूप बघून झाले. चला बाय, तुम्हाला बोर झाला असेल, सॉरी फॉर दॅट. त्यांना आवडलं बाय.